शिवसेनेची धगधगती मशाल आता माजी आमदार के.पी. पाटील यांच्या हातात असून या राधानगरीत पेटलेल्या मशालीच्या उजेडात प्रकाश पडणारच असा विश्वास शिवसेनेचे जिल्हा उपनेते संजय पवार यांनी व्यक्त केला। धामोड इथं झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते। ते पुढे म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी आंबेडकरांना खास बाब म्हणून वारेमाप निधी दिला असताना मातोश्रींशी 50 खोक्यांच्या मोहापायी त्यांनी गद्दारी केली। ज्यांना निवडून देण्यासाठी राधानगरीच्या जनतेनं आणि आम्ही जातीवंत शिवसैनिकांनी कष्ट घेतले, तेच गद्दार आंबेडकर राज्यात खुर्चीसाठी सुरू असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा भाग झाले। राधानगरीच्या स्वाभिमानी जनतेला हे आवडलेलं नाही, म्हणूनच त्यांना पाडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात पहिली मशाल या राधानगरी मतदारसंघात पेटवली आहे। कमिशनमधून गोळा केलेल्या बक्कळ पैशाच्या जीवावर मतदार विकत घेण्याची त्यांची भाषा सुरू असून केवळ ठेकेदारी, टक्केवारी आणि भागीदारी यांचं प्रेम हे आहे। जिल्हा उपनेते विजय देवणे म्हणाले, आंबेडकर हे स्वतःला जर पाणीवाला बाबा समजत असतील तर मग या मतदारसंघातील मेगोली धरण कशामुळे फुटले? राधानगरी मतदारसंघातील अनेक धरणे व बंधाऱ्याच्या गळतीचा प्रश्नही गेल्या 10 वर्षात ते सोडवू शकलेले नाहीत। आधी या प्रश्नाची उत्तरं जनतेला द्या आणि मगच निवडणुकीला सामोरे जा। यावेळी वसंत पाटील गुरुजी, पी.डी. धुंद्रे, सदाशिवराव चरापले, सचिन घोरपडे, धैर्यशील पाटील कौलवकर, संजयसिंह पाटील आदींसह धामोड परिसरातील अनेक नेते व कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी हिंदवी स्वराज्य ग्रुपने माजी आमदार के.पी. पाटील यांना पाठिंबा दिल्याची घोषणा ग्रुपचे अध्यक्ष योगेश मोरे यांनी केली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.